तर हाय यूट्यूब परिवार, कसे आहेत तुम्ही? सगळे बरे आहेत का? तर बरे झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं? तर कसं आहे बरं का, माणसाचं समोरच्याचं कसं आहे, ये वाऱ्या आणि पड डोक्यात नारळ असं झालंय बघा. आता कोणत्या तरी व्हिडिओमध्ये, आता माझी किती, आता मी इकडे आल्यापासून किती व्हिडिओ झाले, त्यात मी फक्त एकाच व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की मी काय ताईला असं बोलले नाही म्हणून. तर त्यात म्हणजे मी घेतलं होतं नाव ताईचं की बाबा हा मला काय तिने फुकट सांभाळलं. पण सगळ्यांनी कमेंट्स केल्या त्या की सोन्या असं नको बोलू, तुझी मोठी बहीण आहे, ती मोठी बहीण आई समानच असती. मग बरं म्हणलं ठीक आहे, चला आता सगळं एवढं सांगतात तर म्हणजे काहीतरी चांगलंच सांगतात. मी आधी किती वेळा सांगितलं तर काहीतरी चांगलं डोक्यात घ्यायचं असतं, वाईट घ्यायचं नाही. मग मी वाईट कमेंट्सकडे लक्ष पण दिलं नाही. कोणी मला किती बोललं की नाही का सोनी पलटली, सोनी उलटली, काय काय अजून बोलले असतील, पण त्या गोष्टीकडे मी लक्ष दिलं का? नाही दिलं. आणि मी व्हिडिओ पण किती काढले, पण त्यात मी नाव घेतलं का? नाही घेतलं. तरी पण मग मी रात्री व्हिडिओज बघितलं एक, तर त्या व्हिडिओमधनं पार मी जन्मल्यापासून जे सांगितलंय ते आतापर्यंत सांगितलं. काय नाही, फक्त वाईट वाटतं माणसाला, ह्यामुळे माणसं तुटतात. हा, आणि काय आहे माहित का, म्हणजे आपल्या माणसाला लांब करायचं आणि दुसऱ्या माणसाला जवळ करायचं. चांगल्या माणसाला लांब करायचं आणि जे वाईट आहेत ना त्यांना जवळ करायचं, त्यांना गोड बोलायचं. हे असं झालेलं आहे काम. आता रात्री मी बघितला ताईचा व्हिडिओ, त्याच्यात मी सांगितलं मी तिचे डिलेव्हरी केल्या आणि आईवणी मी तिला सांभाळलं, आईची कमी पडून दिली नाही असं म्हणली. अगं आईने सांभाळलं असतं तर आईने एवढं माझं काढलं बी नसतं. म्हणजे काढलं असतं का कोणच्या तरी आईने, पण तू काढलं. सगळे मला म्हणतात आणि तुझ्या एका खोट्यामुळं फक्त भांडण नाही, काही नाही ह्याच्यामध्ये. फक्त एक खोटं बोलली काय की फक्त नाही का, मला 2 दिवस झालं बोलली नाही ती आणि लोकांचं ऐकलं आणि म्हणून मी तिला नवऱ्याकडे सोडून आले आणि मी एकच बाजू ऐकली. अगं मग एका रात्रीत असं नेमकं काय बोलणं झालं की तुला पार ती दुसरी बाजू पण चांगली वाटली? काय झालं असं? कधी बी आता इतक्या दिवस मी व्हिडिओ बघते, आता 15 दिवस झालं तर सोनीशिवाय व्हिडिओच होत नाही. अगं तू माझी आई समान होती, तू माझी मोठी बहीण होती, तू माझ्याविषयी चांगला विचार करत होती, मान्य आहे मला सगळं. मी तुला कोणत्याही व्हिडिओ मध्ये मी तुला वाईट म्हणले का? मी म्हणले तुला की तू माझ्यासाठी काहीच नाही केलं म्हणले का? मग पार तू एवढं पार पब्लिश केलं. अगं 4 भितराच्या आत बोल ना, किंवा तू आपल्या गावात बोल. पार एवढं पब्लिक मध्ये म्हणजे पब्लिश केलं सगळंच की मी तिला लहानपणापासून सांभाळलं आणि तिच्या डिलेव्हऱ्याच केल्या आणि तिच्या लेकरांना मी सांभाळलं आणि तरी पण ती आपलं कुणीच नसतं तरी पण पलटली. बरं पलटली म्हणजे नेमकं काय केलं मी सांग बरं? फक्तच की तुझं म्हणणं आहे, माझ्या तर मनात असलं काहीच नव्हतं, तुला बोलायचं नाही काय नाही. आता तब्येत बरी नसली, अगं तब्येत बरी नसली माणूस कधी पण थोडं नंतरच की का 24 तास बोलतच बसायचं का बडबड? हा, तू सांगती मी तिच्यासाठी एवढं केलं, मी तिच्यासाठी तेवढं केलं, मी तिला सांभाळलं, मी तिला सहारा दिला. सगळी म्हणतात कारण तू आम्हाला सहारा दिलेला सगळ्यांना दाखवलं, पण आम्ही तुझी मदत केली, तू दाखवली का कुणाला? नाही दाखवली. म्हणून सगळ्यांना तुझ्यावर विश्वास आहे. पण तू एकत्र व्हिडिओ मध्ये म्हणली का की बाबा हा त्यांनी पण माझ्या कामाला कधीतरी आले असतील मदतीला. अगं तू 10 रुपये आमच्यासाठी खर्च केला, आम्ही 5 रुपये तरी केला असेल का नसन? कोण कोणाचं फुकट सांभाळते, कोण कोणाला फुकट सांभाळते? आणि काय मला ती फक्त घराचा फक्त सहारा दिलता तिने, आणि काय मला काम लागू तर 2 दिवस खाया घालत. मग काम नसलं मी तरी काय करणार होते? तरी खुरपाय आलं, खुरपाय जात होते.
का मी स्वतःला ठेवलं का? मला स्वतःला खरचलं का? घरातच खरचलं ना. हे कोणाला माहित आहे का? नाही माहिती. ती म्हणली का नाही की बाबा मी तिला सांभाळलं आणि तिच्या लेकरांना सांभाळलं आणि मी आधार कार्ड काढाय अरे आधार कार्ड काढाय फिरत होती मी. त्या संग नव्हते का? बरं एखाद्या वेळेस तिने खर्च केला असं, एखाद्या वेळेस मी खर्च केला असं. हा, आणि सगळी कमेंट्स मी तिच्या वाचल्या. सगळे म्हणतात हा सोनी अशी आहे, आम्हाला माहिती नव्हतं आणि लय पलटली आणि आम्हाला माहितच होतं आणि आज ना उद्या ती बदलणारच होती. मी बदललेच नाही. मी म्हणलं का तिला मी म्हणलं का की बाबा मला तुझ्यापाशी राहायचं नाही, तू मला सांभाळलंच नाही. आणि हे सगळं खोटं आहे. मी तिला पहिल्यांदा तिनेच काय म्हणलेली की बाबा आपण तुझं गावात घर बांधू, जमत नसतं कुणाकुणाचं, बांधू. मी आता भाऊजीला विचारते. ह्यांच्या चुका ह्यांनी सांगतात का? कधीच नाही सांगणार ते तिची चूक. हा, सगळं आमचं सांगितलंय. भावाने हे केलं, बहिणीने ती केलं, भावाने असं केलं आणि सोनीने तसं केलं. ह्याच्याशिवाय व्हिडिओच नाही. हाय का व्हिडिओ कुठला तरी? मी सुद्धा तिच्यासाठी लय केलंय. ती काय म्हणते तिच्या लेकरांना सांभाळलं. मग मी तिच्या लेकरांना सांभाळलं नाही का? तिने काढला का व्हिडिओ? नाही काढला. कारण तेव्हा माझी पण आयडी नव्हती ना की मी दाखवलं असतं की मी बी तिच्या लेकरांना सांभाळलंय म्हणून. ते म्हणते मी तिची पहिली डिलेव्हरी केली आणि इकडनं दवाखान्यात नेलं आणि तिकडं नेलं. छकुलीच्या वेळेस कोण होतं तुला? होतं का कोण? तुझी जाव होती का ननद होती का कोण होतं? मीच होते ना तेव्हा. रात्र मी तुझ्यासाठी जागत होते, छकुलीसाठी जागत होते. ते तरी ध्यानात आहे ना. ती सांगितलं का तू की बाबा सोनीने पण माझ्यासाठी इतकं केलं? तिला तर कळत पण नव्हतं नीट काय करायचं कसं करायचं, तरी पण तिने माझ्यासाठी केलं. ती सांगितलं का तू? नाही ना सांगितलं. कारण आपण केलेल्याच गोष्टी सांगतो चांगल्या, दुसऱ्यांनी चांगल्या गोष्टी केलेल्या कधीच सांगितलं नाही तू. आणि एका व्हिडिओ तू अशी पण म्हणलेली आहे की सोनीला सगळी चांगली कमेंट करतात आणि मग मला खराब का करतात म्हणून काहीतरी. मग आता मला खराब कमेंट येतात की बाबा तू अशीच आहे, तू तशीच आहे, तू पलटली, बहिणी इतका सहारा दिला आणि आसरा दिला आणि तरी पण तू तिच्यावर उलटली. ही बरं वाटतंय म्हणल्यावर मग तुला बरं वाटतंय म्हणल्यावर चल वाटतच असं. तरी पण मी तुला वाईट म्हणत नाही. पण येऊन जाऊन तुझा विषय कोणा विषय असतो? भाऊ बहीण. अगं हा आम्हाला मान्य आहे तुझ्याकडे आज पैसा आहे लय, हा आमच्याकडे नाही. मग इतकं पण पार इज्जतीचा कचरा करायचा नसतो. सगळे तिला बोलायला शिकवलं. मला बोलायला येत नव्हतं? येत होतं का नव्हतं? येत होतं बोलायला, तरी पण मी बोलले नाही. आणि मी पण आता म्हणजे कसं आहे, 4 माणसं मला पण माझ्या ओळखीची आली की नाही, पण सोने असा व्हिडिओ झालाय बरं का, आम्ही बघितला बाई राधाचा व्हिडिओ आणि तू असे म्हणत होती. ज्यांच्या नजरेत माझी इज्जत होती त्यांच्या पण नजरेत कमी करून टाकलं. आता बाहेर मी गेले कोण म्हणणार आहे की बाबा ही चांगली आहे आणि चांगला व्हिडिओ करती? म्हणणार आहे? नाही म्हणणार. फक्त काय म्हणणार, बया हिला राधीने सांभाळलं आणि हिने पलटली, असंच म्हणणार आहेत ना. अगं तुझ्या 4 पैशासाठी तुझं जे 4 पैसे कमवते व्हिडिओ मार्फत, त्यात कुणाची इज्जत काढावी कुणाची नाही ही पण तुला कळत नाही. असं व्हिडिओ काढायचा. मी काय म्हणते, एवढं काय चुकलं होतं? फक्त 2च दिवस बोलली. मी जर सांगायला चालू केलं ना मी तुझ्यासाठी काय काय केलं, तेव्हा तर माझी परिस्थिती एवढी चांगली पण नव्हती आणि आता पण नाही. मी पण सांगते एका व्हिडिओ मध्ये, मी पण सांगते सगळं हळूहळू. मला नावं ठेवायला नको परत माणसाने, कारण मी गप्प बसायला लागले तेवढं मला चुकीचं ठरवायला लागलं. त्याच्यामुळे मी म्हणत नाही की तू वाईटच केलंय, पण मी पण सांगितलं ना की तेव्हा तरी म्हणते ना की बाबा चला हिने बी काहीतरी तिच्यासाठी केलं होतं म्हणून तिने पण केलं. असं कोण कुणासाठी फुकट करत नाही. आणि हे चांगल्या घरच्यांना चांगलं म्हणती आणि मग काशाला निघून आली. मग कसा 6 महिने माझ्यापाशी राहत होती. अगं तू पण राहिली माझ्यापाशी, तू पण राहिली का नाही माझ्यापाशी? तेव्हा तर माझी परिस्थिती मी नव्हती. आणि ती चांगलं तू सांगितलं का, चांगलं तू दुसऱ्यांविषयी कधीच सांगणार नाही. तुझ्यासाठी केलेलं कधीच तू सांगणार नाही.
तू फक्त 2 दिवस जर चांगलं केलं ना तरी ते तू सांगत बसणार की मी केलं. जाऊ दे, आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ झाला मोठा, तर आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. मी पण जरा सगळं सांगितल्याशिवाय माणसं पण मला चांगलं म्हणणार नाहीत, कारण सगळे माझ्याविषयी सगळी वाईटच बोलतात आणि वाईट विचार करतात. तर मग मला पण सांगणं भाग पडलेलं आहे आता. तर चला, बाय.